नाउ द नेक्स्ट कंपोनंट इज सायटोप्लाझम. आता सायटोप्लाझम म्हणजे आपण काय सांगतोय, इट इज द ग्राउंड सबस्टन्स और सेल कंटेन, आपण प्लांट सेल बघितलं होतं, सेल कंटेन द ग्राउंड सबस्टन्स विच इज नोन ॲज अ सायटोप्लाझमिक मॅट्रिक्स किंवा सायटोसोल. याला आपण सायटोसोल पण म्हणतो किंवा एक ग्राउंड सबस्टन्स आहे. सो सायटोप्लाझम इट इज द जेली लाईक कोलायडल सबस्टन्स. हा जेली लाईक सबस्टन्स आहे. ह्याच्यामध्ये आपण काय सांगतो, फॉर एक्झाम्पल जर आपल्याला कन्सिडर करायचं असेल, पूर्ण एक सेल कन्सिडर करूया आपण. एक पेट्री डिश आहे, एक डिश आहे, डिशमध्ये आपण डिंक टाकला आहे. डिंक म्हणजे आपला काय झाला आहे, सायटोप्लाझम. आणि त्या डिंकामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे स्टोन्स टाकले, दगड टाकले. एक लार्ज स्टोन म्हणजे आपला न्यूक्लियस झाला. त्यानंतर वेगवेगळ्या सेल ऑर्गॅनिल म्हणून आपण काय करतो, वेगवेगळ्या शेप्सचे काय केलेत, स्टोन टाकले. हे आपलं काय झालं आहे, सेल स्ट्रक्चर. सेल स्ट्रक्चरमध्ये जो काही डिंकाचा भाग आहे, चिकट जो काही मेम्ब्रेन आपण सांगतोय, तो असणार आहे सायटोप्लाझम. समजलं कन्सेप्ट. सो सायटोप्लाझम म्हणजे इट इज अ जेली लाईक सबस्टन्स, कोलायडल सबस्टन्स. या सायटोप्लाझममध्ये काय काय असणार आहे, दे शोज दी प्रेझेन्स ऑफ वॉटर, एन्झाईम्स असतात, वेगवेगळ्या प्रकारचे विटामिन्स आहे, मिनरल्स आहे अँड अमायनो ॲसिड्स. सो दिस डिफरंट कंपोनंट प्रेझेंट इन दिस सायटोप्लाझम. दिस सायटोप्लाझम शोज दिस स्ट्रीमिंग मुवमेंट. स्ट्रीमिंग मुवमेंट म्हणजे असा, जसं मी तुम्हाला सांगितलं की डिंक आहे, पण डिंक आपण काय करणार आहे, तो कॉन्स्टंट राहतो, तसा हा कॉन्स्टंट नाही राहणार आहे. हा काय होणार आहे, मूव्ह होतो. हा सेलच्या आतमध्ये काय होते, त्याची एक मुवमेंट होते, त्याला आपण म्हणतो इट शोज दी स्ट्रीमिंग मुवमेंट. आणि ह्या स्ट्रीमिंग मुवमेंटला आपण म्हणतो सायक्लोसिस. सायक्लोसिस मीन्स द सायटोप्लाझम शोज दी स्ट्रीमिंग मुवमेंट इनसाइड द सेल विच इज नोन ॲज सायक्लोसिस. अंडरस्टँड नाव, विच इज नोन ॲज सायक्लोसिस. समजते. आता अजून आपण ह्यामध्ये काय सांगतोय, परत एकदा बघूया. सायक्लोसिस मीन्स व्हॉट, दी सायटोप्लाझम शोज दी स्ट्रीमिंग मुवमेंट इनसाइड द सेल विच इज नोन ॲज सायक्लोसिस. नाव द नेक्स्ट पॉईंट, दी कंटेन दी सेल ऑर्गॅनिल. आत्ताच तुम्हाला सांगितलं आपण वेगवेगळ्या प्रकारचे स्टोन टाकले ह्याच्यामध्ये. फॉर एक्झाम्पल आपण काय सांगतोय, सेंटरचा न्यूक्लियस आहे. या सायटोप्लाझममध्ये काय असणार आहे, वेगवेगळ्या सेल ऑर्गॅनेली, न्यूक्लियस असेल, मायटोकॉन्ड्रिया आहे, किंवा आपण सांगतोय एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे, क्लोरोप्लास्ट आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या जे काही सेल ऑर्गॅनिल आहे, त्या सगळ्या सेल ऑर्गॅनिल काय असणार आहे, ह्या सायटोप्लाझममध्ये प्रेझेंट असतात. सो इट कंटेन दी डिफरंट सेल ऑर्गॅनिल. द नेक्स्ट वन, इट इज अ सोर्स ऑफ रॉ मटेरियल. रॉ मटेरियलचा सोर्स आहे. आता रॉ मटेरियलचा सोर्स कसा आहे, आपण काय सांगतो, ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाईम्स आहेत, विटामिन्स आहे, मिनरल्स आहे. आता ह्याच्यामध्ये प्रेझेंट आहे अमायनो ॲसिड. सो विथ द हेल्प ऑफ अमायनो ॲसिड देर इज अ फॉर्मेशन ऑफ प्रोटीन. अमायनो ॲसिड प्रेझेंट आहे, अमायनो ॲसिडपासून प्रोटीन तयार झालं, म्हणजे काय आहे, इट इज अ सोर्स ऑफ रॉ मटेरियल. नेक्स्ट लास्ट वन आपण यामध्ये सांगतोय इसेन्शियल फॉर एक्सचेंज ऑफ मटेरियल. आता ह्याचे काही सेल ऑर्गॅनिल आहे, ह्या सेल ऑर्गॅनिल काय करतील, त्यांनी जो काही सबस्टन्स तयार केलेला आहे तो सायटोप्लाझममध्ये ट्रान्सपोर्ट करतील. सायटोप्लाझममधला एखादा रॉ मटेरियल काय होणार आहे, सेल ऑर्गॅनिलमध्ये पास होईल, म्हणजे काय होणार आहे, इट हेल्प इन एक्सचेंज ऑफ मटेरियल थ्रू दिस सेल ऑर्गॅनिल. सो दिस इज अबाउट द सायटोप्लाझम. थर्ड कंपोनंट आपण बघतोय यूकॅरियोटिक सेल्सचा. सायटोप्लाझम इट इज द ग्राउंड सबस्टन्स, jelly like colloidal particle. They shows this streaming movement which is known as cyclosis. It contain the water, amino acid, minerals, vitamins, enzymes. Then it also contain the different cell organelle, help in exchange of material and also the acts as a raw material. So this is about the cytoplasm. Hello friends. नेक्स्ट पॉईंट आपण बघतोय. हॅलो फ्रेंड्स, आपण स्टार्ट केलेला आहे चॅप्टर सेल स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन.
ह्यामध्ये आपण सुरुवातीपासून काय बघितलं आहे, सेल बघितलं, साईज अँड शेप ऑफ सेल आपण बघितलं, पॉस्ट्युलेट्स ऑफ मॉडर्न थेअरी आपण बघितलं, प्रोकॅरियोटिक सेल आपण त्यामध्ये बघितलं होतं. प्रोकॅरियोट सेल नंतर आपण बघितलं प्रो अँड युकॅरियोटिक सेलमधला डिफरन्स. आफ्टर दॅट युकॅरियोटिक सेलचं स्ट्रक्चर आपण स्टार्ट केले, त्यामध्ये आपण बघतोय कंपोनंट ऑफ युकॅरियोटिक सेल. इन दॅट आपण कोणकोणते कंपोनंट बघितले आहेत, सेल वॉल आपण बघितलं, त्याच्यानंतर आपण प्लाझ्मा मेम्ब्रेन बघितलं, देन सायटोप्लाझम आपण बघितलेला आहे. आता नेक्स्ट कंपोनंट आपण बघतोय एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. सो द नेक्स्ट कंपोनंट्स ऑफ युकॅरियोटिक सेल इज एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आता एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आपण ज्यावेळेस सेल बघतोय, ज्यावेळेस आपण सेल स्ट्रक्चर बघतोय, सेलमध्ये आपल्याला एक कंप्लीट नेटवर्क सारखं स्ट्रक्चर दिसते. त्या नेटवर्कला आपण काय म्हणतो, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. हा जो काही न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसच्या शेजारी आपल्याला एक कॉम्प्लेक्स नेटवर्क स्ट्रक्चर दिसतं. दिस कॉम्प्लेक्स नेटवर्क इज नोन ॲज और इट इज नथिंग बट द एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. हे जे काही नेटवर्क आहे त्याला आपण म्हणतोय एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. इट इज प्रेझेंट इन ऑल सेल बट absent इन ओवम अँड RBC. ह्या सगळ्या सेलमध्ये एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम प्रेझेंट असतं एक्सेप्ट ओवम अँड RBC. देन when we see the structure under the electron microscope, जर आपण इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमध्ये एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम बघतोय तर आपल्याला हे असं स्ट्रक्चर दिसते. आपण इथे बघतोय न्यूक्लियस शेजारी आपल्याला एक कॉम्प्लेक्स नेटवर्क तयार झालेलं दिसतं सिस्टर्नीचं, किंवा आपल्याला एक अशा जे काही लॉंग ट्यूब्स दिसतात त्याला आपण म्हणतो ट्युबिल्स किंवा सिस्टर्नी. ह्या सिस्टर्नीचं एक कॉम्प्लेक्स नेटवर्क तयार झालेलं आहे न्यूक्लियसजवळ. हे आपण काय सांगतो, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. जनरली आपल्याला हे उभं दिसतं, डायग्राममध्ये आपण इथे आडवं स्ट्रक्चर दाखवतोय. सो दी कॉम्प्लेक्स नेटवर्क प्रेझेंट अराउंड दी और नियर दी न्यूक्लियस, इट प्रेझेंट इन ऑल सेल एक्सेप्ट दी ओवम अँड RBC. इट कन्सिस्ट ऑफ द 50% ऑफ टोटल सेल मेम्ब्रेन. आता टोटल सेल मेम्ब्रेनमध्ये हा मोर दॅन 50% असतो. म्हणजे आपण काय सांगतोय की सेलमधल्या बाकीच्या ज्या काही सेल ऑर्गॅनिल आहे, ह्या सेल ऑर्गॅनिलचा जो काही सेल मेम्ब्रेन आपण बघितला, जसं प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे आउटर कव्हरिंग, ह्यांची टोटल जर आपण केली तर सगळ्या सेल ऑर्गॅनिलच्या सेल मेम्ब्रेनच्या कम्पेअरमध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे जो एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचा जो काही सेल मेम्ब्रेन आहे हा मोर दॅन 50% असतो. समजले. नाव द नेक्स्ट पॉईंट, इट डिवाइड दी सेल सायटोप्लाझम ऑफ द सेल इंटू दी 2 पार्ट्स. पुढचा पॉईंट आपण बघतोय की हे काय करतात, सायटोप्लाझम जो आहे हा सायटोप्लाझम 2 पार्टमध्ये डिवाइड करतात. सपोज दिस इज अवर सेल. रँडम स्ट्रक्चर काढते मी. सेलमध्ये आपण सांगतोय आपला न्यूक्लियस आहे. न्यूक्लियस शेजारी आपण काय दाखवतोय, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. हा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम काय करतोय, सायटोप्लाझमला 2 पार्टमध्ये डिवाइड करतो. पहिला जो काही पार्ट आहे द सायटोप्लाझम विच इज प्रेझेंट विदिन दिस एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आपण सायटोप्लाझम बघितलं लास्ट पॉईंट. सायटोप्लाझम म्हणजे आपण काय सांगतो, हा सायटोप्लाझम आहे. आता जो सायटोप्लाझम ह्या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या मध्ये प्रेझेंट आहे विदिन दिस एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, सच सायटोप्लाझम इज नोन ॲज लॅमिनल सायटोप्लाझम. अँड विच इज लाईज आउटसाइड दिस एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, त्या सायटोप्लाझमला आपण म्हणतो नॉन लॅमिनल सायटोप्लाझम. सो अशा प्रकारे हा काय करतोय, सायटोप्लाझमला 2 पार्टमध्ये डिवाइड करतो, लॅमिनल सायटोप्लाझम अँड नॉन लॅमिनल सायटोप्लाझम. लॅमिनल सायटोप्लाझम मीन्स विच इज प्रेझेंट विदिन दिस एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. तो जो काही स्पेस आहे त्याच्यामध्ये जो आलेला आहे नेटवर्कमध्ये तो लॅमिनल असेल, आणि बाहेरचा जो आहे तो असणारे नॉन लॅमिनल सायटोप्लाझम.
Now this endoplasmic reticulum, it is divided into two types or are of two types. Smooth endoplasmic reticulum आपण सांगतो आणि रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आता स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणजे कसं सांगतो आपण डायग्राममध्ये बघूया. सिस्टर्नी आहेत ह्या ज्या काही ट्युब्युल्स आहेत. रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम्स आर कवर्ड विथ अ रायबोसोम्स. ह्या ज्या काही सिस्टर्नी आहे ह्यांच्या सरफेसवर आपल्याला रायबोसोम्स प्रेझेंट दिसतात. सो दी एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम विथ रायबोसोम्स ऑन देअर सरफेस, such a endoplasmic reticulum is known as rough endoplasmic reticulum. Okay, next the ribosomes with the endoplasmic reticulum with smooth wall. त्याच्या वॉलवर कोणताच ऑर्गॅनिल नाही आहे त्याला आपण म्हणतोय स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. असे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचे दोन प्रकार आपण सांगितले, रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम अँड स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. परत एकदा बघूया इथपर्यंत. आपण बघतोय नेक्स्ट कंपोनंट ऑफ यूकॅरियोटिक सेल एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. इट फॉर्म द कॉम्प्लेक्स नेटवर्क. इट प्रेझेंट इन all cell except the ovum and RBC. It consists of 50% of total cell membrane. Then it divides the cytoplasm into the two parts, laminal which is present within the network of this cisternae and non-laminal which is lies outside the network of this cisternae. There are two types of endoplasmic reticulum. Rough endoplasmic reticulum means the endoplasmic reticulum studded with ribosomes, or the endoplasmic reticulum on the surface of endoplasmic reticulum these ribosomes is present, त्याला आपण म्हणतो rough endoplasmic reticulum. And smooth endoplasmic reticulum, it is another type without the ribosomes. Now the functions. आपल्याला फंक्शन्स बघायचे. पहिल्यांदा आपण रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं फंक्शन बघूया. फंक्शन ऑफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम प्रोटीन सिंथेसिस. कारण की ह्याच्या सरफेसवर आपल्याला रायबोसोम्स प्रेझेंट दिसतात म्हणून ह्याचं फंक्शन असणारे प्रोटीन सिंथेसिस. मेनली रायबोसोम्स प्रोटीन सिंथेसिस करतात. आता जो काही प्रोटीन रायबोसोम्सने सिंथेसिस केलेला आहे, ह्या रायबोसोम्सने जो प्रोटीन सिंथेसिस केलेला आहे विच इज insert the ribosomes which secrete the protein and which comes into the endoplasmic reticulum, अशा प्रोटीनला आपण म्हणतो सिक्रेटरी प्रोटीन. नेक्स्ट आपण ह्यामध्ये सांगतोय प्रोटीन्स बर्ड्स ऑफ. प्रोटीन बर्ड्स ऑफ होतात म्हणजे आपण काय सांगतोय रायबोसोम्सने काय केलं आहे प्रोटीन सिक्रेट केला आहे. हा जो प्रोटीन आहे त्याला आपण म्हणतो सिक्रेटरी प्रोटीन. हा जाणार ह्या सिस्टर्नीमध्ये बरोबर. आता सिस्टर्नीमध्ये काय होणार आहे दी सिस्टर्नी गेट्स बर्ड्स ऑफ दिस प्रोटीन इनटू द वेसिकल अँड दिस वेसिकल ॲक्ट्स ॲज अ ट्रान्सपोर्ट वेसिकल. म्हणजे काय होणार आहे की ही जी काही सिस्टर्नी आहे ही काय होते एका साईडने फुगीर होते. हा जो काही लिक्विड आहे हा जो काही प्रोटीन आहे हा या राऊंडेड शेपमध्ये पास केला जातो आणि काय करतात तिकडनं हे कट्स केले जातात आणि असे हे जे काही राऊंडेड आपल्याला छोटे छोटे बॉल दिसतात अलॉंग विथ दिस प्रोटीन हे कुठून तयार झाले ह्या सिस्टर्नीपासूनच तयार झाले. हे जे काही वेसिकल्स आहेत हे ट्रान्सपोर्ट वेसिकल्स म्हणून ॲक्ट्स होतात. समजते. हेल्प इन प्रोटीन सिंथेसिस. सिक्रेटरी प्रोटीन आपण त्यांना म्हणतो. सिक्रेटरी प्रोटीन मीन्स जे रायबोसोम्सने प्रोटीन तयार केलेले आहेत. दिस प्रोटीन कम्स इनटू दिस सिस्टर्नी or tubule and acts as a secretory protein. This secretory protein or cisternae bursts off the protein along with vesicle which is acts as a transport vesicle. And also this rough endoplasmic reticulum help in formation of cell membrane. जो काही सेल वॉल फॉर्मेशन आहे त्यामध्ये हे काय करतात हेल्प करतात. नेक्स्ट आपण बघूया स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. SER स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. RER रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं फंक्शन आहे इट सिक्रेट द लिपिड्स. लिपिड सिक्रेट करतात. अल्सो हेल्प इन डिटॉक्सिफिकेशन. टॉक्सिक रिमूव्ह करतात किंवा डिटॉक्सिफिकेशनसाठी हेल्प करतात. अँड अल्सो स्टोरेज ऑफ कॅल्शियम. हे काय करतात कॅल्शियम स्टोअर करतात.
So the function of smooth endoplasmic reticulum, detoxification, storage of calcium and secrete the lipids. आता अजून एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं फंक्शन आपण काय सांगतो, इट इन्व्हॉल्व इन सेल वॉल किंवा सेल मेम्ब्रेन फॉर्मेशन. आपण जर सेल बघितली, सेलमध्ये न्यूक्लियस आहे आणि हा जो काही आपला एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे हा काय होतोय, न्यूक्लियसपासून तर प्लाझ्मा मेम्ब्रेनपर्यंत एक्सटेंड होतो. सो ऑल्सो हेल्प इन सेल मेम्ब्रेन फॉर्मेशन. इट्स ॲक्ट्स ॲज अ सपोर्टिंग फ्रेमवर्क. पुढचा जो काही फंक्शन आहे, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम सपोर्टिंग फ्रेमवर्क म्हणून ॲक्ट होतात, कारण की हे कुठून तयार झालेत, दे स्टार्ट फ्रॉम द न्यूक्लियर एन्व्हलप. हा जो काही न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसपासून जे सुरू होतात तर ते काय होतात, प्लाझ्मा मेम्ब्रेनपर्यंत पसरलेले असतात. त्याच्यामुळे काय होतं, ही जी काही सेल आहे हिला एक सपोर्ट भेटतो. सो ॲक्ट्स ॲज अ सपोर्टिंग फ्रेमवर्क. अजून त्याचसोबत बाकीच्या ज्या काही सेल ऑर्गॅनिल आहे ह्यांची पोझिशन तिथे मेंटेन राहते. सो ऑल्सो मेंटेन दी पोझिशन ऑफ अनादर सेल ऑर्गॅनिल. सो दिस इज अबाउट द एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. परत एकदा बघूया. आपण बघतोय एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, इट इज ॲक्ट्स ॲज अ नेटवर्क किंवा सायटोप्लाझममध्ये आपल्याला एक नेटवर्कसारखं स्ट्रक्चर दिसतं, त्याला आपण म्हणतो एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. हा सगळ्या सेलमध्ये प्रेझेंट असतो, फक्त ओवम आणि RBCमध्ये ॲब्सेंट असतो. टोटल सेल मेम्ब्रेन इट कन्सिस्ट ऑफ द 50% ऑफ टोटल सेल मेम्ब्रेन. सायटोप्लाझम ह्याने 2 रिजनमध्ये डिवाइड केला आहे. जो सायटोप्लाझम ह्या नेटवर्कमध्ये आलेला आहे त्याला आपण म्हणतो लॅमिनल सायटोप्लाझम. जो नेटवर्कमध्ये येत नाही तो असेल नॉन लॅमिनल सायटोप्लाझम. इथे आपल्याला स्ट्रक्चर दिसते, सिस्टर्नी आहेत. 2 प्रकार आहेत, रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, स्मूथ. सिस्टर्नी म्हणजे आपल्याला ट्युब्युल्स सारखं जे काही स्ट्रक्चर दिसतं त्याला आपण म्हणतो सिस्टर्नी. रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या सरफेसवर किंवा त्या ज्या काही ट्यूब आहेत त्या सरफेसवर रायबोसोम्स प्रेझेंट असतात, त्याला आपण म्हणतो रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. ज्या सिस्टर्नीच्या सरफेसवर काहीच प्रेझेंट नसतं, स्मूथ सिस्टर्नी असते, तिला आपण म्हणतो स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं मेन फंक्शन आपण बघितलं, प्रोटीन सिंथेसिस करतात. जे प्रोटीन रायबोसोम्सने सिक्रेट केलेले आहेत विथ जे आणि रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलममध्ये जे जातात त्यांना आपण सिक्रेटरी प्रोटीन म्हणतो. हे प्रोटीन बर्ड्स ऑफ केले जातात इनटू दी स्मॉल व्हेसिकल्स विच ॲक्ट्स ॲज अ ट्रान्सपोर्ट व्हेसिकल. अजून आपण त्यामध्ये सांगतोय दे ऑल्सो हेल्प इन सेल वॉल और सेल मेम्ब्रेन फॉर्मेशन. स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हेल्प इन लिपिड्स फॉर्मेशन और सिक्रेट दी लिपिड्स, स्टोरेज दी कॅल्शियम, हेल्प इन डिटॉक्सिफिकेशन. अजून आपण काय सांगतोय, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम काय एक सपोर्टिंग फ्रेमवर्क म्हणून ॲक्ट होतोय. हा जो काही नेटवर्क तयार झाला आहे, कॉम्प्लेक्स नेटवर्क, त्याच्यामुळे पोझिशन जी आहे अदर सेल ऑर्गॅनिलची पोझिशन तिथे मेंटेन केली जाते. समजले? सो दिस इज अबाउट द एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम.